श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आज मी बनवणार आहे दही मिरच्या। तर ह्या हिरव्या मिरच्या होत्या, माझ्याकडे एक्स्ट्रा मिरच्या होत्या। तर ह्या दही मिरच्याच्या मिरच्या नाही आहे, दही मिरच्याच्या मिरच्या थोड्या मोठ्या राहते आणि त्या जास्त तिखट नाही राहत। ह्या तिखटवाले आहे जे आपण भाजीमध्ये वगैरे यूज करतो त्या मिरच्या आहे, पण एक्स्ट्रा असल्यामुळे मी म्हटलं ह्या सडून जाणार, त्याच्यामुळे म्हटलं याला छान वॉश केलं, पुसून वगैरे घेतलं आणि मस्त मधातून याला कापून घेत आहे मी। तर बघू शकत आहे असे कापून घेत आहे मी आणि त्या हाताला मी थोडंसं ग्लव्स घालून घेतलेला आहे, कारण की ह्या तिखट मिरच्या आहे आणि एकदा हाताला तिखट लागलं तर ते लवकर जात नाही। तर बघू शकता आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। तर मी याच्यात आता टाकत आहे आमचूर पावडर, कारण की दही माझं तेवढं आंबट नाही आहे, तर याच्यात मी आमचूर पावडर टाकत आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाका तुम्ही, तुमच्या म्हणजे अंदाजेनुसार। मी माझ्या अंदाजेनुसार टाकत आहे। तर आमचूर पावडर टाकलेला आहे बघा, आणि हे धने पावडर आहे आणि हे धने पावडर मी घरीच तयार करून घेतलेला आहे धने पावडर। तर धने पावडर टाकणार आहे, थोडं मी जास्त टाकणार आहे, कारण की मला धने पावडर म्हणजे छान वाटते त्याची टेस्ट। तर मी थोडं एक्स्ट्रा टाकून घेतलेलं आहे, कारण की किती म्हटलं तरी आपण जेव्हा बॅटर बनवतो तर अर्ध बॅटर तर ते वायाच जातो म्हणा। चवीनुसार मीठ टाकणार आहे, जास्त मीठ नको टाका, कारण की मिरच्या चिमून कमी होतात तर मग ते मिठाची क्वांटिटी जास्त होते, म्हणून थोडं कमी टाकलेलं आहे मीठ। तर आणि आता यामध्ये मी टाकणार आहे दही। तर दही एकदम मला जास्त आंबट नाही वाटलं, त्यामुळे मी याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकलेला आहे। तर बघा दही टाकलेला आहे, आणि तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला चाट मसाला वगैरे टाकायचा असेल तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। आणि मी याच्यामध्ये थोडंसं निंबू टाकलं आहे, तर ते म्हणजे व्हिडिओमध्ये काढताना माझं लक्षातच नाही राहिलं, मी निंबू सुद्धा टाकलेला आहे, कारण की थोडंसं आमसूर राहणार, तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो नाहीसा होणार। तर बघू शकता मी आता एकजीव करून घेते आणि चांगल्या प्रकारे एकजीव करा, की म्हणजे जे दहीचं म्हणजे जे मिश्रण आहे त्या मिरच्यांच्या अंदर सुद्धा जाणार, असं छान मस्त कोट करा त्याला। आणि 2 दिवस याला काय करणार आहे मी भिजू ठेवणार आहे, असंच ठेवणार आहे 2 दिवस, आणि 2 दिवसानंतर हे मी वाळू घालणार आहे। तर बघा असं छान मस्त कोट करून घेतलेलं आहे मी सगळं मसाले, आणि छान मस्त अंदरपर्यंत दही गेलेलं आहे, आणि याला आता मग मी 2 दिवसानंतर उन्हात दाखवणार। आज बनवणार आहे पोपटीचं आरण। तर हे पोपटीचा दाणे आहे आणि फ्रेश दाणे आहे। तर इथे बघा बेसन मी भिजून घेतलेलं आहे, बेसन पातळ केलेलं आहे, कारण की आरण बनवायचं आहे त्याच्यासाठी। तर टमाटर, कांदा आणि गोडलिंबाचा पाला आणि लसूण काढून घेतलेला आहे। तर इथे फोडणीला मी तेल मांडून घेतलेलं आहे। तेल बघा गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी आणि जिरा घालून घेतलेला आहे। आणि मोहरी आणि जिरा तडतडू द्या, आणि लसूण टाकणार आहे आता। तर बघा लसूण सुद्धा असं ब्राऊन होऊ द्या, छान मस्त असं ब्राऊन होऊ द्या, कारण की त्याची जे खमंग तो तेलाला लागतो छान। आणि आता बघ कांदे टाकून घेतले आहे, कांदे छान परतून घेते मी, आणि गोडलिंबाचा पाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। गोडलिंबाचा पाला नक्की टाका, खूप छान लागतो। आणि बघा आता याला छान ब्राऊन होतपर्यंत छान शिजू द्या, आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे टमाटर। आणि बघा साईडला कुकर सुद्धा होत आहे, भात मांडलेला आहे, आणि आरण कोणतंही आरण म्हणा तुम्ही, तुरीचं, मेथीचं, पोपटचं, भातासोबत खूप छान लागते, मला तरी भातासोबत खूप छान वाटते। आणि बघा टमाटर घालून घेतलेला आहे, आणि टमाटरला मी थोडंसं झाकून घेते, 5-10 मिनटं झाकून घेते, कारण की टमाटर थोडेसे नरम होऊन जाणार। आणि बघा 5-10 मिनटानंतर मी थोडंसं झाकण काढून घेतलेलं आहे, आणि त्याच्यात मी थोडंसं हिंग टाकते। सॉरी, हिंग थोडंसं मी लेट टाकत आहे, पण तुम्ही तेल जिरा टाकतात तेव्हाच तुम्ही हिंग टाका। आणि आता बेसिक मसाले टाकून घेऊया। हळद टाकून घेतलेली आहे, लाल तिखट टाकून घेतले आहे, आणि तिखट थोडंसं एक्स्ट्रा टाकून घ्या, कारण की बेसन फिकं राहते, तर थोडंसं आरण थोडंसं तिखट छान वाटतो। आणि याच्यात थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे मी, आणि आपलं धने पावडर मला खूप जास्त आवडते, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा टाकून घेते। आणि मीठ चवीनुसार मीठ टाका, आणि छान परतून घ्या। आणि कलर बघा किती छान आलेला आहे, आणि बघा आणि
आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पोपटीचे दाणे. बघा सांबार कापून घेतले, याच्यातला अर्धा सांबार मी फोडणीत टाकून घेणार आहे आणि अर्धा सांबार मी आपल्या बेसनामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे वरतून टाकणार आहे. तर बघू शकता. आणि याच्यात आता मी फोडणी झालेली आहे, तर्री सुटलेली आहे आणि तर्री सुटल्यानंतर मी दाणे टाकून घेत आहे. आणि दाणे बघा खूप छान फ्रेश दाणे आहे. आणि दाणे टाकल्यानंतर मी याला सुद्धा थोडंसं 5 मिनटं तरी वाफेवर करून घेणार आहे, झाकण झाकून घेणार आहे. आणि झाकण काढल्यानंतर बघा दाणे थोडेसे चिमून गेलेले आहे आणि लवकर शिजणार आहे, कारण की म्हणजे कोरडे दाणे आहे. आणि याच्यानंतर मी टाकणार आहे बेसन. बघा बेसनामध्येच मी सांबार टाकून घेतलेला आहे. तर आता मी बेसनामध्ये सांबार टाकलेला आहे, तर बेसनसुद्धा टाकून घेतलेलं आहे आपल्या फोडणीमध्ये. आणि तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे, तुम्हाला गाढं पाहिजे की पातळ पाहिजे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ठेवा. तर मी थोडं पातळ करणार आहे, की म्हणजे एकदम पातळ नाही करणार आहे. तर जेवढं लागेल मला तेवढंच टाकत आहे पाणी. पण थोडंसं आळण म्हटलं तर मीडियम छान वाटतो. तर बघा मी अशी क्वांटिटी ठेवली आहे सध्या. पण शिजल्यानंतर बेसन थोडंसं आरतो, थोडंसं म्हणजे गाळा येतो रसा बेसन शिजल्यानंतर. तर बघा अशी आहे आपली भाजी. आपली भाजी तयार झालेली आहे, आपलं आरण तयार झालेलं आहे असं आहे. आणि बघा ह्या प्रकारे आरण माझं म्हणजे एवढे गाढं ठेवलेले आहे मी, एकदम पातळे नाही, एकदम गाढंसुद्धा नाही असं. आणि खूप खरं सांगते खूप टेस्टी झालेलं होतं आरण. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि भातासोबत खूप छान लागतो, तुम्हाला पोळ्यासोबतही खूप छान लागतो, भाकरीसुद्धा सोबत खूप छान लागतो. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. हाय फ्रेंड्स, काल मी दही मिरच्या होत्या, कार्यक्रमातल्या थोड्या मिरच्या उरल्या होत्या, तर त्या मी थोड्या घरी आणल्या होत्या. तर त्याच्यात मी दही वगैरे टाकून वाढवल्या आणि थोड्या वाढायच्या आहे, थोड्या वाढल्या आहे. तर शकता थोड्या वाढल्या आहे, थोड्या वाढायच्या आहे. आणि ह्या हिरव्या मिरची आहे आपल्या, आणि त्या बोबडी मिरची नाही आहे. बघा ह्या तिखट मिरची आहे. आणि ज्या तिखट मिरच्या नाही राहत ना, त्याच्यात दही मिरच्या होतात. पण मी ह्या हिरव्या मिरच्या आहे तिखट, त्याची दही मिरच्या केलेल्या आहे. आणि ह्या पण खूप छान लागतात. आणि थोडंसं मी याच्यात निंबू पण टाकून घेतलेलं होतं. आणि याच्यात थोडंसं मी निंबूसुद्धा टाकलं होतं आमटासाठी, कारण की ह्या खूप तिखट मिरची असल्यामुळे. तर निंबूने थोडंसं तिखट आणखीन त्याचा कमी होणार. तर आता छान वाढायची आहे, थोड्याशाच वाढलेल्या आहेत त्या. तर याला आणखीन 2-3 दिवस ऊन दाखवावी लागणार आहे. तर आता म्हटलं संध्याकाळ झाली आहे, तर मी खाली आणून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगते, आमच्याकडे एक चिमणी आहे, ती म्हणजे आता अंडे देणार आहे. तर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे बघा मीटरवर तिने घर बनवलेले आहे आणि तिथे ती अंडे देणार आहे. आणि जेव्हा ते पिल्ले वगैरे देणार तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आणि इथे पुन्हा देवाचे वस्त्र वगैरे मी धुवून घेतलेले आहे, सगळं धुवून घेतलेले आहे. ते वाढलेले आहे, त्याला उचलून घेते मी. आता त्याला उचलून घेते. आणि आता भांडे वगैरे सगळं पडलेलं आहे, तर आवरून घेते. पूर्ण पसारा आहे, मी काही केलं नाही कारण की माझी तब्येत बरी नाही आहे. तर बघा पूर्ण पसारा वगैरे आहे. आणि आता मी भांडे वगैरे घासून घेते. भांडे वगैरे घासते मग तुमच्याशी बोलते. चला बघा भांडे वगैरे घासून झालेले आहेत, माझे कप वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. आणि गॅसवर मी पाणी टाकून घेतलेलं होतं, कारण की ना बघू शकते इथे म्हणजे डाळ पडली होती कुकरमधून, ते पूर्ण जमून गेलं होतं. तर आता याला क्लीन करून घेते. आणि याला क्लीन करण्यासाठी मी हे विम तेलचं पाणी आहे आणि हे नायलॉनचा स्क्रब वापरणार आहे, कारण की ताराच्या घासणीने काचाला रॅशेस पडू शकते. हे आपलं काच आहे त्याला रॅशेस पडू शकते, म्हणून मी अशी नायलॉनचीच घासणी यूज करते. तर बघू शकता. आणि जेव्हा डाग नाही निघाले तर त्याला तुम्ही थोडंसं गरम पाणी वगैरे यूज करू शकता. तर मी घासून घेते आणि तुम्हाला दाखवते.
बघा हे साबण केस होते, मी याला छान वॉश वगैरे करून घेतलेले आहे. तर याला वर्ष झालं मी बोलवलं होतं, तर आता हे याला वॉश वगैरे करून घेतलं आहे. तर कारण की याच्या जे अशावाल्या क्लिपा होत्या त्या म्हणजे सडून गेलेल्या आहेत, तर त्या तुटल्या. तर मी ह्या नवीन बोलवल्या, आता. तर मी हे चिपकून घेते बाथरूममध्ये, कारण की खरंच खूप युजफुल आहे हे साबण केस. कारण की खाली वगैरे घाण नाही होत आणि हे वरतं स्टोर राहते. तर त्याने काय होते, त्याचं साबणचं वगैरे पाणी खाली पडते आणि आपण पाणी वगैरे टाकून खालच्या खाली साफ करू शकतो. खाली कोणता पसारा दिसत नाही. तर मी ह्याला आता लावून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघू शकता मी ह्या प्रकारे याला हँगिंग केलेलं आहे आणि खूप छान पक्क बसलेलं आहे. आणि अशी खालची जागा वगैरे आपण साफ करू शकतो. तर हे असं करून टाकलेलं आहे. याच्यावर असं सोप वगैरे ठेवायचं तुम्ही. तर खूप युजफुल आहे आणि खूप छान वाटलं मला हे गॅजेट. तुम्हाला कसं वाटलं हे गॅजेट मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. डिनरमध्ये काय करायचं विचारच आला. पण माझ्या मुली म्हणायला लागल्या, मम्मी आलूचे पराठे बनवा. आणि आलूसुद्धा ठेवलेले होते फार. तर मी म्हटलं आलूचे पराठेच बनवते आज, कारण की फार दिवस झाले होते पराठेसुद्धा केले नव्हते. आणि पराठे केले आणि खूप छान मऊ लुसलुसीत पराठे झालेले होते आणि छान मोठ्या आकाराचे पराठे केले होते मी आणि खूप टेस्टी झाले होते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.